नमस्कार. माझे नाव प्रियंका तुकाराम वैद्य, स्वामी विवेकानंद सीनियर कॉलेज मंठा या महाविद्यालयातील विद्यार्थिनी. आज केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी आपणासमोर विषय मांडते. शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिष्यवृत्ती योजना आणि अंमलबजावणी. शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीसाठी मूलभूत अधिकार आहे, परंतु अनेकदा आर्थिक अडचणींमुळे प्रतिभावंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. हे चित्र बदलण्यासाठी शासन विविध शिष्यवृत्ती योजना राबवते, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळते. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे, ज्यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकते. मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत मॅट्रिक पूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात, ज्यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास मदत होते. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या गुणवंत मुलींना दरवर्षी मदत देणारी प्रगती शिष्यवृत्त्यांसारख्या योजना कार्यान्वित केली जाते. काही शिष्यवृत्त्या आर्थिक गरजेवर आधारित असतात, ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादेचे निकष पाळले जातात. असमानता कमी करणे. सामाजिक न्याय आणि शिक्षणातील प्रगतीमध्ये असमानता कमी करणे आणि शिक्षणातील प्रगती मध्ये सर्वांना समान आणि दर्जेदार शिक्षणाचा प्रवेश मिळवून देणे आणि सांस्कृतिक प्रतिसादाला प्रोत्साहन देणे यांचा समावेश होतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांमुळे सामाजिक गतिशीलतेला वाढ झाली आहे. या क्षेत्रातील प्रगतीचा अर्थ असा की शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम न राहता सामाजिक बदलाचे एक शक्तिशाली साधन बनले आहे, ज्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना संधी मिळतात आणि समाजातील न्याय प्रस्थापित होतो. शासनाची शिष्यवृत्ती योजना हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देते. या योजनांची योग्य अंमलबजावणी झाल्यास समाजाच्या सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करावी, असे आवाहन मी या निमित्ताने करते. धन्यवाद.